पंच महाभूतांची उत्पत्ती झाली. राजाचा अहंकारापासून पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय निर्माण झाली. आणि सात्विक अहंकारापासून 11वे इंद्रिय म्हणजे मन निर्माण झालं. त्यावर माझी दृष्टी पडतात 100 योजने परिमाण असलेलं ब्रह्मांड निर्माण झालं. कुठे गेला तो ब्रह्मदेव? या ब्रह्मांडाचा आत्मा आहे. या ब्रह्मदेवाने त्याचे 3 भाग केले. ऊर्ध्व भाग, मध्य भाग, अधो भाग. ऊर्ध्व भाग म्हणजे स्वर्ग जिथे देव राहतात. मध्य भाग म्हणजे मृत्यूलोक जिथे मानव राहतात. आणि अधो भाग म्हणजे पाताळवन जिथे दानव राहतात. यानंतर त्याला शब्द तन्मात्र आणि सूक्ष्मभूतांचे पंचीकरण करून परस्परांमध्ये आकाश, वायू, जल, पृथ्वी, पर्वत, समुद्र असे अनेक विनाशशाली पदार्थ बनविले. त्यानंतर त्याला स्वतःच्या देहातून, डोक्यातून मरीचीला जन्म दिला, डोळ्यातून अंगिराला जन्म दिला, हृदयातून भृगूला जन्म दिला, वेदापासून पुलाला जन्म दिला, उदानापासून पुलस्ताला जन्म दिला, समानापासून वसिष्ठाला जन्म दिला, अपानापासून कृतूला जन्म दिला, दोन्ही कानांपासून अत्रीला जन्म दिला, बगळेपासून नारदाला जन्म दिला, संकल्पनेतून धर्माला जन्म दिला. त्यानंतर त्याला स्वतःच्या देहाचे 2 तुकडे केले. अर्ध शरीर स्त्रीचं, अर्ध शरीर पुरुषाचं. ती स्त्री म्हणजे शतरूपा आणि तो पुरुष म्हणजे स्वयंभू म्हणून. यांचं दोघांचं मिलन झालं. याला 5 अपत्य झाली. देवहूती, आकृती, प्रसूती, उत्तानपाद आणि प्रियव्रत. या प्रसूतीचा विवाह दक्षाबरोबर झाला. त्या दक्षाला 60 कन्या झाल्या. त्यातील 13 कन्या अदिती, दिती, धनु, तलायू, सिविका, काला, क्रोधा, क्षिप्रा, कपिला, मुनी, कद्रू, विनता. या 13 कन्या या कश्यपाला देण्यात आल्या आणि त्यातून साऱ्यांची तुमची निर्मिती झाली. मग विश्वाचं मूळ कोण? विश्वाचं मूळ कोण? विश्वाचा जर का मूळ मी आहे, मग या मुळाला विसरण्याचं कर्तव्य तुमच्याकडे निघालं. त्या यज्ञ मंडपात तू उपस्थित होता. यज्ञ मंडपात तू उपस्थित होता. दाक्षायणी हत्याला तुझी भगिनी मग पतिव्रतेचा पाठीराखणी आपल्याचं रक्षण करता त्यावेळी काय झोपला? देवा क्षमा करा. या नारायणाकडून चूक झाली, पण या क्षणी तुझ्या साऱ्याची घरात विश्वाला आहे. देवा तुझी खूप गरज आहे. गरज आहे? आता देवाची गरज तुम्हाला आठवली. एक वेळ अशी होती हिमालय तुला सुद्धा माझी गरज होती. आठव ज्यावेळी विंध्य पर्वत तुझा अनुयायी हो. या विंध्य पर्वतानं एका देवतेची भक्ती केली. आम्हाला जितके वरदान मिळालं. तो क्षणार्धात महाकाय रूप धारण करू शकत होता. त्याच वेळी या भोलेनाथानं भगवतीला आज्ञा केली आणि ही भगवती या विश्वाच्या ठिकाणी त्याच्या मस्तकावर पाय ठेवून विंध्यवासिनी विंध्येश्वरी झाली. ती जर तेव्हा झाली नसती आज तुझं पद धोक्यात होतं. तुझं पद धोक्यात होतं. विसरलास? देवा क्षमा करा. आम्ही चुकलो, तुम्ही बरोबर आहात. पण देवा पुढे पुढे क्षमा. अरे इतरत्र साऱ्या देवतांना मी मोठ्या म्हणालो क्षमा करेल तुला. तुला आग लावल्या तू. अरे बॉम्ब मारल्या तू. सपाट पायाचा तू. अरे शेंडीवाला तू. जग म्हणतात ते काही खोटं नाही. पुढे अरे कोण जन्माला आला तुला सुख नाही. कोण मेला तर तुला दुःख नाही. अरे त्याच बरोबर तुझ्या मातेच्या बाबतीत घडविलंस. ती तुझी माता दाक्षायणी कैलास पर्वती आल्यानंतर आई आई म्हणून तुझ्याकडे धाव घेत होता. अरे पोटच्या गोळ्याप्रमाणे तिने तुला सांभाळलं. ते उपकार विसरलास. ते उपकार विसरलास आणि केवळ भाऊजींच्या यज्ञात गेलास. आणि यज्ञात जाऊन दाक्षायणी तुझ्या नेत्रासमोर यज्ञात उडी घेतली. मग यज्ञात उडी बसली होती.
मग त्यावेळी तुझी अक्कल काय गाण ठेवली होती ही सारी देवतांची काय म्हणलेली तोंड या बद्रिकाश्रमात का उत्तर हवंय मला. तारकासूर नामक दानव उन्मत्त झाला आहे आणि त्याचा मृत्यू हा तो आगळा वेगळा. देवा ज्यावेळी तुझं लग्न होईल आणि तुला पुत्र होईल त्या पुत्रा करवी त्याचा मृत्यू नपेक्षा देवा विश्वनाथ रावला साऱ्या देवता तुम्ही धरून खाक झाला तरी चालेल. विश्वाची सरकार